नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रजनी आनंदला गादी आणायला सांगत असते गादीच्या दुकानातून. तेवढ्यात अद्वैत येतो आणि अद्वैत रजनीला म्हणतो की कसली गडबड चालू आहे. त्यावर रजनी म्हणते की अरे कलाची कंबर दुखते ना, त्यामुळे मी आनंदला गादी आणण्यासाठी पाठवते. तिला आराम केला तरच बरं वाटेल, म्हणून मी आनंदला म्हणलो की गादी घेऊन ये तिच्यासाठी नवी. तर अद्वैत म्हणतो की कशाला. रजनी अद्वैतला म्हणते कशाला म्हणजे तुला माहिती आहे ना तिची अंथरुणाची कसली अवस्था झाली ते. अद्वैत म्हणतो की त्यात काय एवढं, आतापर्यंत अंथरूण सुंकलं आणि ती जिथे झोपते ना तिथे एक गादी आहे. त्यावर कला म्हणते की त्या गादीवर जर झोपले ना, माझं दुखणं बरं व्हायचं सोडून भलतं दुखायला लागेल. त्या गादीच्या कापसाच्या सगळ्या गाठी झाल्या आहेत. त्यावर अद्वैत म्हणतो की त्यात काय एवढं, उगाच नखरे करू नको, मला नाही वाटत त्यामुळे काही प्रॉब्लेम होईल. त्यावर रजनी म्हणते की अरे असं काय करतोय अद्वैत, तिला किती त्रास होतोय बघ जरा. आणि अशा अवस्थेमध्ये ती फक्त संतरंजीवर किंवा सोफ्यावर जर झोपली ना, तिचा त्रास आणखी वाढेल. त्यावर कला म्हणते की जाऊन द्या ना रजनी मॅडम, त्याला स्वतः पुढे दुसरं कोणी दिसेल तर ना. त्यावर अद्वैत लगेच म्हणतो की तोंडाला येईल ते बडबडू नकोस. त्यावर रजनी म्हणते की थांबा, नका भांडू दोघे जण. ही रजनी आनंदला म्हणते की तू जा बरं. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही, नको जाऊ आनंद, मी ऑनलाईन चेक करतो. आणि अद्वैत मोबाईलमध्ये चेक करतो आणि म्हणतो अरे बापरे, एका गादीचे 1,500 रुपये. तर कला म्हणते की अरे तुझ्या इतका कंजूस आणि चिकट माणूस मी आजपर्यंत कधी बघितलेला नाही. तर सोन्या चांदीचा व्यापारी आहे आणि तुला 1,500ची गादी महाग वाटते. असू देत, आणि तू माझ्यासाठी पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही, माझे पैसे मी देईल. आणि कला आनंदला म्हणते की आनंद दादा, प्लीज माझ्यासाठी चांगली गादी आणा, मी पैसे देते. त्यावर अद्वैत आनंदला म्हणतो की थांब आनंद, तू असे किरकोळ कामे करत बसू नको, माझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, चल तू माझ्या बरोबर. आणि अद्वैत आनंदला घेऊन जातो. कला मनातच म्हणते की आता स्वयंपाक झाला की मीच जाऊन गादी घेऊन येते. दुसरीकडे नैना तिच्या रूममध्ये लोळत पडलेली असते मोबाईल बघत. तेवढ्यात राहुल येतो. राहुल नैनाला बघून नैनाला म्हणतो की नैना उठ इथून, हा बेड माझा आहे, तू इथे दिवसभर पसरून झोपू शकत नाही. नैना उठायला लगेच नाटक सुरू करते. ते की आई ग, माझ्या पोटामध्ये खूप त्रास होतोय. आणि खूप जास्त नाटक करते आणि म्हणत असते की आई ग मम्मा, माझं खूप पोट दुखतंय, आणि खाली बसते. राहुल म्हणतो की काय झालं. त्यावर नैना म्हणते की अरे राहुल, माझं पोट आहे ना खूप दुखतंय, मला तर काही सुचतच नाहीये. त्यावर राहुल म्हणतो की नैना उठ आणि वरती बस. नैना म्हणते की नाही नको, मी इकडेच बरी आहे, तसाही तो बेड तुझा आहे ना, बस इकडे आरामामध्ये, मी इथे खालीच बसते. राहुल देखील तिथे खाली बसतो आणि नैनाला म्हणतो की नैना, खरंच खूप त्रास होतोय का तुला. त्यावर नैना म्हणते की हो ना रे. राहुल म्हणतो की चल मग आपण पटकन डॉक्टरांकडे जाऊन येऊ. लगेच म्हणते की नाही नाही नको, डॉक्टर तरी काय करणार आहे, मी थोडा वेळ आराम करेल, मला बरं वाटेल. राहुल म्हणतो की असं कसं, तू असं कुठलंही दुखणं अंगावर काढलेलं मला नाही आवडणार, मला आपण डॉक्टरांकडे जाऊ. म्हणते की अरे डॉक्टरांकडे जायची काहीच गरज नाहीये, अवस्थेमध्ये हे सगळे त्रास होतच असतात, त्यामुळे डोंट वरी, मी आराम करते थोड्या वेळ. ती नाही ना बेडवर बसते. नंतर राहुल मनातच म्हणत असतो की नाटकी बाई, मी हिला चांगलंच ओळखतो, प्रेग्नन्सीच्या नावाखाली हिचे नाटकं चालू आहे. नैना मनातच म्हणते की राहुल, मी नैना आहे आणि तू माझ्यापासून किती लांब पळण्याचा प्रयत्न केला ना, तरी देखील मी तुला सोडणार नाही. एकीकडे राहुल रोहिणीच्या रूममध्ये जातो आणि रोहिणीला म्हणतो की नैना बघ ना आहे मम्मा, ती दिवसभर बेडवर लोळत पडलेली असते आणि नाटकं करत असते, आज काय पोटच दुखतंय, मला मळमळच होते, आणि तिच्याकडे काही ना काही कारणं आहेतच, मला तर काही प्रायव्हसीच राहिली नाही. त्यावर रोहिणी म्हणते की ह्या सगळ्याला तूच आमंत्रण दिलं आहे, हा फक्त ट्रेलर आहे, पुढे बघ तू कसा अडकत जाशील. मी म्हटले होते आधीच असं काहीतरी कर म्हणजे ती लग्नाला पोहोचलीच नाही पाहिजे, आणि ते देखील तुला जमलं नाही. राहुल म्हणतो की मला तरी कुठे माहिती होतं कला आणि अद्वैत तिला लास्ट मुमेंटला इथे आणून उभे करतील. राहुल म्हणतो की मम्मा, आता आपण असं काहीतरी करायला पाहिजे की तिने स्वतःच घर सोडायला, आबा किंवा सरोज मामीने तिला घरातून हकलून दिलं पाहिजे.
रोहिणी म्हणते की एक्झॅक्टली आपल्याला असंच काहीतरी करायचं आहे. आणि रोहिणी म्हणते की आपण असं काहीतरी करू यात तिला डॅड स्वतःहून घराबाहेर काढतील व मग तिच्या घरची तिला घेऊन जातील. इकडे कला तिच्या रूममध्ये असते आणि विचार करत असते की मी आता गादी जाऊन घेऊन येते. हा आगाऊकडून अपेक्षा ठेवण्यात काही मजा नाही. त्याला जराही माणुसकी नाहीये. दुसरीकडे सोहम रजनीच्या रूममध्ये जातो आणि रजनीला मिठी मारतो. आणि रजनी सोहमला म्हणते की आलास, काय म्हटली मग आजी, आवडले का तिला लाडू? म्हणतो की अगं तिला प्रचंड लाडू आवडले. तो म्हणतो की पण आईन आपण ना तिच्याकडे नेहमी गेलो पाहिजे. तिने मी लहानपणी गेल्यानंतर जे जे करायचे ना तेच कळलं सगळं तिने. त्यावर रजनी म्हणते की अरे मग तू तिचा लाडका नातू आहेस ना. तो म्हणतो की मग तू देखील तिची लाडकी लेक आहे ना, म्हणूनच तिने तुझ्यासाठी ओल्या नारळाच्या ओढ्या पाठवल्या. आणि सोहम तिच्या हातामध्ये ओढ्यांचा डब्बा ठेवतो. रजनी त्या ओढ्या खाते आणि म्हणते की खूप छान बनवले, तिच्या हातची चव कोणाच्याच हाताला येणार नाही. तो म्हणतो की मी आजीला म्हटलं की पुढच्या वेळेस जेव्हा येईल ना तेव्हा आईला सोबत घेऊन ये, आई ते तुला खूप मिस करतात. त्यावर रजनी म्हणते की मी सुद्धा त्यांना खूप मिस करते. सोहम म्हणतो की आई तू मग दर 15 दिवसाला त्यांच्याकडे का नाही जात? रजनी म्हणते की मी जर तिकडे गेले तर इकडचं सगळं कोण बघेल? त्यावर सोहम म्हणतो की बघेल ग कोणीतरी, पण तू जात जा. आई आजीला खरंच खूप बरं वाटेल आणि तुला सुद्धा जरा चेंज मिळेल. एवढं बोलून सोहम तिथून निघून जातो. दुसरीकडे अद्वैत चोर पावलांनी खाली येत असतो. कला देखील बाहेर जाणारच असते पण कलाचं लक्ष अद्वैतकडे जातं. ती देखील लपते. लपूनच अद्वैतला बघत असते. अद्वैत चोर पावलांनी घराबाहेर जात असतो. कला म्हणते नक्की याचं काय चाललं आहे, हा का बरं असा लपत छपत बाहेर चालला? आणि कला देखील त्याच्या मागे लपत छपत जात असते. आणि अद्वैत घराबाहेर गेल्यानंतर गाडीचा दरवाजा उघडतो. कला मनातच म्हणते की काय करतो काय आहे हा नेमकं, माझं घर आहे माझं घर आहे म्हणत टुमके मारत असतो आणि आता स्वतःच्याच घरामध्ये चोरावानी फिरतोय. काहीतरी गडबड नक्की असते. आणि अद्वैत गाडीतून डिक्की उघडून गादी काढीत असतो. तेवढ्यात सोहम कलापाशी उभा राहतो. त्यावर कला डचकते आणि सोहमला म्हणते की तू बघ तुझ्या भावाचे काहीतरी उद्योग चालू आहे. त्यानंतर सोहम हसतो आणि तिथून निघून जातो. आणि अद्वैत गादी उचलून आणतो आणि दरवाज्यात येऊन पडतो. कला समोर येते आणि म्हणते की काय आहे हे, कोणासाठी आणली ही गादी? अद्वैत म्हणतो की ते तुझ्यासाठी, पण असं समजू नको की मी ही गादी तुझ्यासाठी खूप प्रेमाने आणली. त्या म्हणते की प्रेमाने आणि तू, स्वप्न पडलं तर डचकून उठेल मी. अरे तुझ्यासारख्या माणसांकडून तर प्रेमाची अपेक्षाच नाहीये. अद्वैत म्हणते तुझी नक्की पाठच दुखते ना का डोक्यावर परिणाम झाला? म्हणते की तुझ्याशी तर बोलण्यातच अर्थ नाहीये. तुझ्याशी बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेणे. अद्वैत म्हणतो की झालं तुझं, ऐक आता, ही गादी तुझ्यासाठीच आणली आहे. आणि आज मला रस्त्याने एक गादीवाला गरीब दिसला म्हणून त्याला मदत करायची म्हणून आणली आहे ही गादी. कला म्हणते की मग माझ्यासाठी कशाला आणायची? त्यावर अद्वैत म्हणतो की मी तुझ्यासाठी आणलेलीच नाहीये. म्हणतो पण आता आणली आहे ना, तुला गरज आहे गादीची म्हणून घे आता. कला म्हणते की माझ्यावर नको उपकार करूस, मला नको आहे तुझी गादी. रजनी मॅडम पाठवतो ते आनंद दुपारी गादी आणायला आणि आता तू स्वतः गाडी घेऊन आला आणि माझ्यावर उपकार दाखवतोस का? कला अंजूला आवाज देते. अंजू तिथे येते. कला अंजूला म्हणते की अंजू तुझी गादी जुनी झाली आहे ना? त्यावर अंजू म्हणते की मग ही गादी तुला घेऊन जा. मी सांगते तुला, जा ही घेऊन गादी. आणि अंजू गादी उचलते आणि घेऊन जाते. त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की किती युग आहे ना तुझ्यात, त्यासाठी मी इतक्या मेहनतीने गादी आणली आणि तू ती गादी अंजूला देऊन टाकलीस. त्यावर कला म्हणते की काही नाही, तू माझ्यावर उपकार म्हणून ती गादी आणली होतीस आणि मला तुझे कुठलेही उपकार नको आहे. म्हणतो की मग झोप तशीच. त्यावर कला म्हणते की झोपतच होते, मी आत्ता देखील झोपेल. दोघेही निघून जातात. त्यानंतर कला हॉलमध्ये सोप्यावरून झोपते. तेवढ्यात अद्वैत तिथे फेऱ्या मारत असतो आणि अद्वैतला कला म्हणते की का फेऱ्या मारत आहे, आधी काय घुबड होतास का? म्हणतो की हो मी घुबड होतो, मग तू काय पोपट होतीस का? सारखी आपली बडबड बडबड करत असते. ते मी दार खिडक्या बंद आहे का बघायला आलो होतो आणि सगळे झोपले का ते बघायला आलो होतो. त्याला म्हणते की बघितलं ना, आता जा आता झोप. एवढ्यात अंजू येते गादी घेऊन आणि म्हणते की कला ताई ही गादी तुम्हीच ठेवा, मला नको आहे ही गादी. अद्वैत साहेबांनी एवढी प्रेमाने आणली आहे तुमच्यासाठी, मला नको ही गादी. तशी पण तुमची पाठ दुखती ना, तुम्हीच ठेवा ही गादी.
ते की मी सांगते न तुला, ठेव तू ती गादी. त्यावर अंजू म्हणते की नाही नको, ती तुमच्यासाठी आणलेली आहे. मला म्हणते की नाही, एका गरीब माणसाला मदत करायची म्हणून आणली आहे ती गादी त्याने. त्यामुळे तू बिंदास्त वापर ती गादी, तू नको टेन्शन घेऊ. अंजू म्हणते नाही नको, तुमच्यासाठी आणली आहे ती तुम्हीच ठेवा, नाही तर मीच नेऊन ठेवते. आणि अंजू गादी घेऊन कलाच्या रूममध्ये नेऊन ठेवते. पुढील भागात आपण बघणार आहोत की कला रूममध्ये जाते आणि अंजूने नेऊन ठेवलेली गादी पसरवते आणि अद्वैत हे सगळं बघत असतो, दरवाजात उभा राहून गपचूप आणि हसत असतो. कलाची नजर अद्वैतकडे जाते. कला जोरात दरवाजा लावते आणि म्हणते की आगाऊ. त्यानंतर अद्वैत म्हणतो की ही समजते कोण स्वतःला, माझ्याच घरामध्ये माझ्या तोंडावर दरवाजा बंद करते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.